आता पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या। कृषी मंत्री दत्ता भरणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार। शेतकऱ्यांसाठी जे काही करता येईल ते सर्व करणार। महाराष्ट्राचे प्रश्न मोदींसमोर मांडणार, भरणेंची माहिती। बच्चू कडू आजपासून शेतकरी लढ्याची नव्याने सुरुवात करणार। पुण्याच्या खेड तालुक्यातील आंबेठाणच्या अंगारमळा इथं शेतकरी हक्क परिषदेची जाहीर सभा घेणार। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अनेकांना मदतीचा हात। पुणे जिल्ह्यात 1 जानेवारी ते 31 जुलैपर्यंत जवळपास 6395 जणांना लाभ। पुण्यात 55 कोटी रुपये वितरित। अश्विनी जोशींकडे बेस्टचा अतिरिक्त कार्यभार देणार होते, पण बेस्टचा अतिरिक्त कार्यभार आशिष शर्मांकडे सोपवला। बेस्टचा अतिरिक्त कार्यभार पदावरून नगरविकास विभागाचं स्पष्टीकरण। नागपूरमधील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे, रोहिणी कुंभार यांची आज पोलीस कोठडी संपणार। दोघांनाही कोर्टात हजर केले जाणार। उत्तराखंडमध्ये पुणे जिल्ह्यातील 24 पर्यटक अडकले। पुण्यातील सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती। अवसारीमधील 22 आणि मनसरमधील 2 पर्यटक उत्तराखंडमध्ये गेले। उत्तराखंडमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील 23 जणांची अद्यापही संपर्क नाही। जळगावचे 16, मालेगावचे 7 जण अजूनही बेपत्ता। राज्यातील 55 पर्यटकांशी प्रशासन संपर्कात। राज्यातील 631 एसटी बस स्थानकांमध्ये एआय आधारित 6000 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार। मुंबईतील नियंत्रण कक्षातून सर्व दूर लक्ष ठेवलं जाणार। सुमारे 112 कोटींचा खर्च अपेक्षित। पुढील 3 दिवसात कोकणात पावसाची शक्यता। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। खोल समुद्रात मच्छीमारीसाठी जाऊ नये, प्रशासनाकडून मच्छीमारांना आवाहन।